उपस्थितांच्या सेवेसाठी माझ्या वैष्णव वारकऱ्याला साक्षी ठेवून गायलेला अभंग भगवान परमात्म्याचे लढिवाळ भक्त शांती ब्रह्म श्रीमंत साधू पैठण निवासी नाथ महाराज यांचा 4 चरणाचा मानवी जीवाला उपदेश करणारा, उपदेश मृत्यूच्या संदर्भातला आणि त्यावर पर्याय सांगणारा अभंग सेवेसाठी निवडला. भजन करा. अभंग पैठण निवासी शांती ब्रह्मनाथ महाराजांचा आहे. अभंग सर्वांच्या पाठात असेल नसेल पण वस्तुस्थितीचा परिपाठ मांडणार आहे. याच्या अगोदर या गावात हा अभंग कधी झालेला आहे या सगळ्या गोष्टीचं खऱ्या अर्थाने भान ठेवून या अभंगाची मी निवड केली. या अभंगातून शांती ब्रह्मनाथ महाराज उपदेश करता की बाबा डोळे झाकून रात्र करू नकोस. रात्र वैर्याची, दिवस धोक्याचे, आयुष्य खूप सुंदर आहे. अरे जन्म गावावरनं निघालेला जीवरूपी प्रवासी हा मृत्यू गावाला चालला. दोघातलं अंतर त्याला तुम्ही लाईफ म्हणा, त्याला आयुष्य म्हणा. देवानं दिलेली संधी आहे, त्या संधीचं सोनं करा. काय करायचंय महाराज? मरणावर विजय मिळवायचा आहे. नश्वर संसार चगळत बसणारी माणसं मरायचंच विसरली तेव्हा टोकाची भूमिका नाथांनी हाती घेतली आणि तुम्हाला मला उपदेश केला की बाबा आता वेळ दौडू नकोस, वेळ घालवू नकोस. सुंदर आयुष्याला सत्पात्री सजव, पुण्य संचय जीवाच्या बरोबर घे आणि एक दिवस हे जगत सोडून दे. मृत्यूपूर्वी जगता जगता ते मृत्यू डोळ्यासमोर ठेवून आयुष्यातला एक एक क्षण सत्पात्री खर्च कर राजा, कारण तो काळ तुमच्याकडे अतिक्रमण करतोय. बघता 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 त्यानं आपली अख्खी खानदान संपवली. आता तो आपल्या बरोबरीनं समोर आलाय. एक दिवस तो आपल्यावर सुद्धा अतिक्रमण करणार आहे. म्हणून आठवण करून दिली या संसारात गाफील असलेल्या विषयांध लोकाला, हे माणसा का डोळे झाकून रात्र करतोस राजा? अरे काळाने ग्रासिले सावधान भारे, सोडवन करारे हरिनामे. त्याच्यावरचा पर्यायही सांगितला. भगवंतानं हा मनुष्य देह भजनासाठी दिला, भोजनासाठी वापरू नका. कारण खाण्यापिण्यासाठी, मौज मजा करण्यासाठी, विषय उपभोगण्यासाठी भगवंतानं ही चराचर सृष्टी निर्माण करताना 4 प्रकारच्या खाणी आणि 184 योनी निर्माण केल्या. विज्ञानाला आणि जीवशास्त्र तयार करणाऱ्याला किती कळल्या हा वादाचा मुद्दा आहे. म्हणून 4 प्रकारच्या खाणी, 184 योनी, भूचर, जलचर, उभयचर आणि चराचर. जारज, श्वेतज, अंडज आणि उद्वीज अशा 4 प्रकारच्या खाणी निर्माण केल्या. पण त्यांना मरणावर कमांड मिळवण्याचं रहस्य माहीत नाही, कळालं नाही. ते पशु योनीत जीवन जगतात. माणसा तू माणूस म्हणून आलास रे राजा, आता वागताना संताचरणाची पुष्टी दे. माणूस म्हणून जन्माला आला, सतसंगती जीवनामध्ये कर, परोपकार कर आणि मरताना देव नावाची संज्ञा प्राप्त करून घे. महाराज हे का आजच केलं पाहिजे का? वेड्या, पुढचा दिवस धोक्याचा आहे. काळ तुझ्याकडे अतिक्रमण करतोय. बघता 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 त्या काळाचे भक्ष बनले आपले पूर्वज. रथी महारथी दिग्गज आले गेले. मग काळाला घाबरलेल्या लोकांनी विचारलं, महाराज काय केलं पाहिजे? तुमच्या सोडवणुकीसाठी तुम्ही देवाचं भजन करा रे बुवा. पण काही गाफील माणसं, घमेंडी माणसं शांती ब्रह्मनाथ महाराजांना भेटले असतील असा माझा कीर्तनापुरता अंदाज आहे. महाराज माझे सोयरे धायरे नातलं गडगंज आहे, पैसा बँक बॅलन्स पाहिजे तेवढा आहे, जमीन जुमला, लोकेशन, सत्ता, संपत्ती, वैभव पाहिजे ते असल्याच्या नंतर मला काळाची काय भीती आहे? महाराज म्हणता बाबा हे सगळे राहाती निराळी रांडा पोरे सकळ कळो येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वेळी. हे सगळे धोकेबाज माणसं फक्त पेटवायला स्मशानात येणार आहे. म्हणून आयुष्य सरलिया कोण बा सांगाती आणि पुढे हो फजिती यमदंड. एकदा आयुष्य संपल्याच्या नंतर तुम्हाला Z+ सुरक्षा दिली तरी आयुष्याचा एक क्षण वाढून मिळणार नाही. मेरू पर्वता इतकं यमाला सोनं देऊन यमाला फ्रॉड केलं तरी यमाची संस्था अजून भ्रष्ट नाही.
म्हणून तुमचे सगळे उपाय फोल ठरतील बाबा. म्हणून तुम्ही आता बाकी शहाणे व्हा. जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. मग आपुली आपण करा सोडवण आणि संसार बंधन तोडा वेगे. या बंधनातून तुम्ही या मोहपाशातून बाजूला व्हा. आयुष्य सरल्याच्या नंतर हे सगळे नाते परावलंबी आहेत, त्यांचा तुमचा काही संबंध नाही. खरं नातं भगवंताशी आहे रे बुवा. म्हणून आता दुसऱ्याच्या संसाराला गाठी मारत आणि थिगळ मारत बसू नको. आता बाकी थोडासा क्षणभर बसून विचार कर. मग ज्यांना कळालं त्यांनी विचारलं महाराजांना, महाराज आम्हाला कळलं तुमचं बोलणं, पण आयुष्य खूप कमी राहिलं. या कमी वेळात आम्हाला तात्काळ मोक्ष मिळाला पाहिजे, अशी काही उपाययोजना तुमच्या नजरेत आहे का? महाराज म्हणता काळजी करू नका, अवघडात तुम्हाला पाडणार नाही, सोपं तुम्हाला सांगितल्याशिवाय राहणार नाही. केलं तर फायदा आहे आणि न कराल तर अधोगती. बोला 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 महाराज, काय उपाय? मग त्यांनी सांगितलं, उपाय तो सोपा नामाचा गजर आणि नकरी विचार पुढे काही. जर तुम्ही भगवत चिंतन केलं आणि भगवत चिंतन करता करता देह ठेवला तर 100% गॅरंटीनं सांगतो धोका नाही, सद्गती जीवनामध्ये तुम्हाला मिळेल. असा प्रांजल सल्ला महाराज साधू संतांनी तुम्हाला मला या जीवाला दिला. पण सांगून सुद्धा माणसं बैरी झाली, कानानं ऐकत नाही. डोळ्यानं पाहून सुद्धा महाराज आता बदल करत नाही. मनाला रोग झाला. तेव्हा शांती ब्रह्मनाथ महाराज म्हणता, बाबा एका जनार्दनी तुकारे आंधळा, डोळे असून आंधळेपणाचा वानला. आता उघडी डोळे जरी अध्यापन कळे, मातेची या खोळे दगड आला पोटासी. अरे दगड जड आहे, त्या जडाप्रमाणे वागू नका. तुम्ही चेतन आहात. आता तरी माणसा सावध हो, आता तरी शहाणा हो. का म्हणून महाराज म्हणतात, पुढच्याचा धोका तू पाहिला, देखत असे डोळा सुख दुःख. अरे सुखाचे मनोरे रचणाऱ्या माणसाच्या पदरी कधी दुःख येऊन पडलं हेही कळालं नाही. कारण सुख आणि दुःख हे भोगण्यासाठी मानव परावलंबी आहे, तो स्वतंत्र नाही. म्हणून ज्याच्या ताब्यात ते सगळं आहे त्याचं भजन कर. विठ्ठला अभंगाच्या ठळक बातम्या तुमच्या समोर ठेवल्या.